नमस्कार मंडळी. मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावरून लोकांना मारहाण केल्याचे व्हिडिओज तुम्ही बघितलेच असतील. परकीय भाषांच्या अतिक्रमणाने मराठी भाषा धोक्यात आल्याच्या चर्चाही तुम्ही ऐकल्या असतील. खरं तर मराठी भाषेला टिकून राहण्यासाठी कोणा गुंडांच्या मारामारीची गरज नाही. अहो, ज्या मराठीच्या उगमाचे साक्षीदार 8व्या शतकातील शिलालेख आहेत, ज्या मराठीला चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांसारख्यांनी आपल्या वचनांनी दिव्यत्व आणलं, शिवाजी महाराज, शंभूराजे आणि बाजीरावांच्या तलवारींनी, यादव शिलाहारांपासून मराठ्यांच्या देदीप्यमान पराक्रमाने ज्या मराठीला तेजाने न्हाऊ घातलं, अशा या अभिजात भाषेचं संवर्धन खरंच तुम्हाला करायचं असेल तर अन्य प्रांतीयांना लाथाबुक्क्याने तुडवण्याऐवजी त्यांना कुसुमाग्रज ऐकवा, संतांचं वाङ्मय वाचू द्या, पुलंचे विनोद, गदिमांच्या कविता, बाबूजींचं गाणं हे सर्व अनुभवू द्या. पण हे तर आपण करणार नाही, कारण यासाठी आपण स्वतः साहित्याच्या सागरात बुडावं लागतं. पंढरीच्या वारीमध्ये विठुरायाच्या गजरात रंगून जावं लागतं. शिवरायांच्या शौर्याने भारावून जाऊन हर हर महादेवच्या घोषणेनं आसमंत भरून टाकावा लागतो. गोदावरीच्या प्रवाहात ते सह्याद्रीच्या सहवासात रमावं लागतं. इतर भाषांच्या शब्द वापरामुळे संपून जाईल एवढी काही मराठी लेचीपेची नाही, आणि टिकून राहण्यासाठी काही गुंडांच्या मारामारीचा आधार घेईल एवढी मराठी विकृत नाही. मराठी भाषिक असणं काही खायचं काम नाही. मराठी वारसा घेऊन येतेच, तशीच जबाबदारीही घेऊन येते. ही जबाबदारी ओळखूया आणि मराठीच्या सौंदर्यात बुडून जाऊया, तिचा आनंद सर्वत्र वाटूया.